आपल्याला आठवत असेल 15 एप्रिलच्या संध्याकाळी खोपोली शहरामध्ये सोशल मीडियावरनं एक बातमी वाऱ्यासारखी व्हायरल होऊ लागली आणि त्या बातमी अशी होती की खोपोली शहरातील क्रांतीनगर परिसरामधील 3 मुस्लिम समाजातील अल्पवयीन मुली ज्या त्या अचानकपणानं बेपत्ता झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर अनेक प्रश्न जे ते उभे राहिले होते. या मुली का बरं बेपत्ता झाल्या? त्या गेल्या तर कुठे गेल्या? त्या कशासाठी गेल्या? त्यांचं अपहरण झालं का? का अन्य काही प्रकार घडला आहे का? असे अनेक प्रश्न जे आहेत ते या बातमी प्रसारित झाल्यानंतर होऊ लागले. या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो खोपोली शहराच्या पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण यांनी केलेला आहे. पूजा चव्हाण यांच्याशी आज रायगड टुडे न्यूज चॅनलनी संपर्क साधलेला आहे आणि पूजा चव्हाण यांनी संपूर्ण हृदयद्राव्य घटना जी आहे ती रायगड टुडेच्या पुढ्यात मांडलेली आहे की पोटाच्या भुकेने कसं 3 अल्पवयीन मुलींना खोपोली रेल्वे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि तिथून गुजरात सुरत इथपर्यंतचा प्रवास त्यांना करावा लागलेला आहे. मॅडम, खोपोली शहरातील क्रांतीनगर परिसरामधील 3 अल्पवयीन मुली अचानकपणे बेपत्ता झाला आणि त्यांचा गुन्हा जो आहे तो खोपोली पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आला होता त्याच दिवशी. त्यानंतर पुढील तपास कसा झाला? त्या मुली कशा सापडल्या? घर सोडून जाण्यामागे त्यांचं नेमकं काय उद्दिष्ट होतं या संदर्भात आपल्याला माहिती द्याल का? नमस्ते, मी पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण, नेमणूक खोपोली पोलीस ठाणे. खोपोली पोलीस ठाणे येथे दिनांक 15/4 रोजी मी नेहमीप्रमाणे कर्तव्यावर असताना आपल्या खोपोली शहरातील क्रांतीनगर परिसरातील एक महिला त्यांच्या 3 मुली घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार घेऊन आलेल्या होत्या. त्यांनी ज्याप्रमाणे आपल्याला हकीकत सांगितली त्याप्रमाणे आपण त्वरित तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करून घेतला आणि लगेचच आपण त्या मुलींच्या शोधार्थ पोलीस पथकाच्या मार्फत त्यांचा पूर्ण खोपोली शहरभर शोध घेऊ लागलो. परंतु त्यांचा कुठेही त्या मिळून आलेल्या नाही. त्याच दिवशी आम्हाला अशी माहिती मिळाली की एका महिलेने त्यांना रेल्वे स्टेशन येथे तिकीट खरेदी करत असताना पाहिलेलं होतं, खोपोली शहरातीलच. तेव्हा आम्हाला खात्री झाली की कदाचित या ज्या मुली आहेत त्या रेल्वेने कुठेतरी गेलेल्या असाव्यात. त्यानंतर आम्ही त्वरित लगेच जे मुंबई लोहमार्ग आहे आणि महाराष्ट्र लोहमार्गाचं जे मुख्यालय आहे त्यांना याबाबत तत्काळ माहिती प्रसारित केली आणि त्या मुलींचा शोध होण्याबाबत त्यांना देखील कळवलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक 16/4/2026 रोजी आम्हाला सुरत येथून माहिती मिळाली पोलिसांकडून की त्या 3 मुली ज्या आहेत त्या सुरत पोलिसांनी त्यांना मिळून आलेल्या होत्या आणि त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्या मुंबई येथून ट्रेननी सुरत येथे गेल्याचं समजलं. त्याच्यानंतर सुरत येथे त्यांची राहणारी जी बहीण आहे तिला त्यांनी तिथं पोलिसांनी बोलवून घेतलं आणि त्या मुलींना जे आहे त्या बहिणीच्या ताब्यात दिलं. त्याच्यानंतर त्यांचे पालक जेव्हा त्यांना खोपोली पोलीस ठाणे ते घेऊन आले आणि आपण त्यांच्याकडे सविस्तर चौकशी केली. त्यानंतर त्या 3 अल्पवयीन मुलींकडनं आपल्याला अशी माहिती मिळाली की त्या 3 अल्पवयीन मुली या मूळच्या उत्तर प्रदेश राज्यातील राहणाऱ्या आहेत. तसंच त्या मुरादाबाद येथे मदरशामध्ये त्यांचं दैनंदिन शिक्षण घेत असतात आणि आता ईदच्या अनुषंगानं त्यांना ज्या सुट्ट्या लागलेल्या होत्या त्या सुट्ट्यांसाठी त्या त्यांच्या आईसोबत खोपोली येथे राहायला आलेल्या होत्या 1 महिनाभरापासून. आणि आता सध्या जे युद्धाची परिस्थिती आहे आणि गॅसची टंचाई वगैरे जे आहे त्याच्यामुळे घरात हलाखीची परिस्थिती आहे. त्यांना वडील नाहीयेत आणि आई एकटी काम करून घराचं पालनपोषण करत असते. तर शिवभोजनालय येथे जाऊन त्या त्यांचं दैनंदिन जेवण करत असायच्या. रोजच्या दुपारचं जेवण त्या शिवभोजनालय येथून करत असायच्या. तर त्या दिवशी त्या शिवभोजन घेण्यासाठी ते आपल्या खोपोली येथे गेलेल्या होत्या, परंतु त्यांना शिवभोजनालय बंद होतं त्यामुळे जेवण मिळालं नाही. आणि मुली अगदीच कमी वयाच्या म्हणजे 12 वर्षाच्या 2 मुली आणि 1 14 वर्षाची मुलगी अशा त्या 3 मुस्लिम समाजातील आपल्या मुली होत्या. आणि शिवभोजनालय ते जेवण मिळालं नाही म्हणून आता काय करायचं, तर जे त्यांच्या मनात होतं की बाबा ट्रेनमध्ये कुठेतरी आपल्याला जेवण भेटेल आणि त्याच्यासाठी आपण ट्रेनमध्ये जाऊन बघूयात. त्यांच्याकडे जे त्यांना ईदच्या वेळेस पैसे मिळालेले होते, एक 100-1 रुपये त्यांच्याकडं होते, त्यांच्या जवळ होते. ते पैसे घेऊन त्या खोपोलीतील बाजारपेठ परिसरातून रिक्षाने आपल्या खोपोली रेल्वे स्टेशन येथे गेला, कारण खोपोली शहरातील बरीचशी माहिती त्यांना नाहीये. त्यामुळे रिक्षाने त्या रेल्वे स्टेशन येथे गेला. रेल्वे स्टेशन येथे रीतसर तिकीट काढून त्या CSTच्या ट्रेनमध्ये जाण्यासाठी बसल्या, जी दुपारी 1:40ची ट्रेन आहे.
त्या ट्रेननी त्या CST ला जाण्यासाठी निघाल्या. CST रेल्वे स्टेशनवरती जाऊन उतरल्यावर त्यांची जी एक बहीण आहे, मोठी बहीण, म्हणजे लग्नानंतर ती सना नाव आहे त्यांचं, त्या सुरत येथे राहतात. तर सुरत येथे त्या राहायला असतात, परंतु त्या कधी अधेमध्ये हाजी अली किंवा मुंबईच्या परिसरात फिरण्यासाठी येत असतात. तर या ज्या लहान अल्पवयीन मुली आहेत त्यांना असं वाटलं की कदाचित ती बहीण आपल्याला कुठेतरी मुंबईत भेटेल, हाजी अलीला भेटेल. त्या अनुषंगाने त्या CST रेल्वे स्टेशनच्या इथून बाहेर येऊन बाबा हाजी अलीला कसं जायचं, कुठं जायचं असं लोकांना विचारत असताना एक महिलेने त्यांना सांगितलं की बाबा इथून खूप लांब आहे हाजी अली आणि तिथेपर्यंत तुम्हाला टॅक्सीने जावं लागेल. आणि या मुलींकडे बघून त्या महिलेनं त्यांना 100 रुपयाची मदत केली की बाबा तुम्ही हे 100 रुपये घ्या आणि परत जावा माघारी, असे एकटे फिरू नका. त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यात असा पण विचार आला की आपल्या घरी आपली आई जी आहे ती एकटीच कमवते आणि त्यांना एकूण त्यांची सगळी मिळून 8 भावंड आहेत. तर एवढ्या सगळ्या भावंडांचा सांभाळ करते. तर कुठेतरी आपण मुंबई सारख्या शहरात येऊन मोठे जे अभिनेते आहेत, फिल्म इंडस्ट्री मधली जी लोक आहेत त्यांच्याकडे जाऊन ते आपल्याला कुठेतरी मुंबईत दिसतील आणि आपण त्यांच्याकडे जाऊन मदत मागू आणि ते आपल्याला मदत करतील आणि त्यांनी आपल्याला पैशाची मदत केल्यावर आपण कुठेतरी श्रीमंत होऊनही आपल्या आईला काम करावं लागणार नाही किंवा आपल्याला उपाशी राहावं लागणार नाही, अशी कुठेतरी त्यांच्या मनात दुसरी एक भूमिका होती. परंतु मुंबईत फिरत असताना त्यांना काही मिळालं नाही, म्हणून परत त्या चालत चालत CST रेल्वे स्टेशन येथे आल्या. CST येथे आल्यावर त्या परत तिथून ट्रेननी दादर येथे गेल्या. दादर येथे गेल्यावर बराचसा वेळ त्याच्यामध्ये निघून गेलेला होता, रात्र झालेली होती. आणि परत त्यांनी तेथील दुकानदारांना वगैरे जे रेल्वे स्टेशनच्या ट्रॅकला प्लॅटफॉर्मला जे दुकानदार असतात त्यांना विचारलं की बाबा खोपोलीची ट्रेन आता कधी आहे परत. तर खोपोलीची ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता असल्याचं त्यांना समजलं. तर इतका वेळ आपल्याला स्टेशनवर रात्री झोपावं लागेल आणि उद्या सकाळी जर आपण लवकर उठलो नाही तर आपली खोपोलीची ट्रेन मिस होईल, म्हणून त्यांनी सुरतला जाण्यासाठी कोणती ट्रेन आहे का याबाबत चौकशी केली आणि त्यांना समजलं की त्याच दिवशी रात्री 9:30-10च्या दरम्यान सुरतला जाण्यासाठी ट्रेन आहे असं त्यांना तेथील लोकांकडून समजलं. मग खोपोलीला जाण्यापेक्षा आपण डायरेक्ट सुरतला जाऊ, कारण सुरतचं अंतर किती आहे हे त्यांना अंदाज नव्हता. पण आपण सुरतला जाऊन तिथं आपल्या बहिणीच्या घरी जाऊन तिथं जेवण खावण करून आपण परत खोपोलीला येऊ अशी त्यांनी मनात धारणा केली. आणि त्या सुरतची ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्मला लागते हे लोकांना विचारत विचारत तिथं जाऊन थांबल्या. त्यात मध्ये एका व्यक्तीला त्यांनी बाबा तिकीट कसं काढायचं ट्रेनचं सुरतला जाण्यासाठी याची पण चौकशी केली. तर तो जो व्यक्ती होता त्यांनी त्यांच्याकडून 100 रुपये घेऊन बाबा मी तुम्हाला तिकीट आणून देतो असं करून त्यांना फसवून परत तो व्यक्ती आलाच नाही. मग ट्रेन लागलेली असल्यामुळे त्या तिघी त्या ट्रेनमध्ये चढल्या, सुरत मध्ये जाऊन दुसऱ्या दिवशी सकाळी उतरल्या आणि बहिणीच्या घराचा पूर्ण ऍड्रेस तर काही यांना माहिती नव्हता, परंतु फक्त हरी मशीदच्या इथं जवळपास कुठेतरी आपली बहीण राहते एवढं त्यांना माहिती असल्यामुळं त्या सुरत येथे उतरल्यावर पुन्हा रिक्षाने की बाबा आम्हाला हरी मशीदच्या इथं सोडा म्हणून, तर एका रिक्षावाल्याने त्यांना एका मशिदीच्या इथं नेऊन सोडलं. त्या मशिदीच्या इथं उतरल्यावर तिथं लोकांना त्यांनी बहिणीचं नाव सांगून की आमच्या बहिणीचं नाव असं असं आहे आणि त्या इथं राहतात तर ते कोण सांगू शकतं का. परंतु त्या अशा प्रकारच्या बऱ्याच मशिदी शहरात असून तुझ्या बहिणीला असं शहरात शोधणं सोपं नाही असं तिथील लोकांकडून समजल्यावर त्यांनी जेव्हा एका व्यक्तीनी त्यांना लहान मुली बघितल्या आणि त्यांनी त्याच्याकडे चौकशी केली तर ते नेमके सुरत पोलीस दलातील पोलीस निघाले आणि त्यांनी त्या मुलींच्या सुखरूपतेसाठी त्यांना पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले आणि त्यांच्याकडे सविस्तर चौकशी केली. चौकशीमध्ये त्यांनी त्यांच्या भावाचा नंबर जो आहे तो पोलिसांना दिला. त्याच्यानंतर पोलिसांनी त्यांच्या भावाला कॉन्टॅक्ट केला की अशा 3 मुली ज्या आहेत त्या सुरत येथे मिळून आलेल्या आहेत. मग त्यांच्या भावांनी लगेच त्यांची जी सुरतमध्ये राहणारी बहीण आहे तिला कळवलं त्याबाबत आणि बहीण लगेच त्यांची मग सुरत येथील पोलिसांकडे गेली आणि त्यांच्या बहिणींची चौकशी करून त्यांची सुरक्षितता बघून त्यांना ती घरी घेऊन गेली. आणि त्याच्यानंतर मग त्याच दरम्यान सुरत पोलिसांनी आपल्याला पण संपर्क साधला. आपल्याशी संपर्क साधून आपण त्या मुलींना आयडेंटिफाय करून की आपल्याकडे अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे आणि नंतर मग त्या मुलींना घेऊन आपण खोपोली येथे आलो आणि त्यांच्याकडं सविस्तर चौकशी केल्यावर आपल्याला ही माहिती मिळालेली आहे. म्हणजे अगदी गरीब समाजातील ज्या मुली आहेत त्यांचं अशा पद्धतीनं हे
भुकेसाठी आपण म्हणूयात की पोटाची भूक भागवण्यासाठी खोपोली पासून ते सुरतचा प्रवास अत्यक्ष म्हणजे मनाला अगदी हेलावून टाकणारा होता. आणि अशा पद्धतीनं त्यांना आता परत आणून त्यांचं आपण समुपदेशन केलेलं आहे त्यांच्या पालकांच्या मदतीनं आणि त्यांना सुखरूपरित्या त्यांच्या पालकांच्या ताब्यात आपण दिलेलं आहे. मग आता ह्याच्यानंतर अजून कायदेशीर कुठच्या बाबींची पूर्तता करणं बाकी आहे काय केसमध्ये? याच्यामध्ये त्यांचे सविस्तर आपण जबाब नोंद केलेले आहे. त्याचबरोबर आता आपण त्यांना त्यांच्या अधिक सुरक्षितेकरता जिल्हा बाल कल्याण समिती आहे त्यांच्या समक्ष आपण हजर करणार आणि त्यांना जर काही त्यांच्या पुढं काळजी व संरक्षणाची गरज असेल, त्यांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना काय नेमकं गरज आहे, त्यांच्या लहान वयात त्यांच्यावर इतर कुठलेही आघात होऊ नयेत आणि अशा प्रकारचे पाऊल त्यांनी इथून पुढे उचलू नये याच्यासाठी आपण प्रयत्न करणार. धन्यवाद.